रख रख त्या रानातून. या माणसाचं नाव आहे शरदचंद्र पवार, वय वर्ष 84. आता या माणसाला महाराष्ट्रात मानणारे भरपूर लोक आहेत, तसेच त्यांचे विरोधक आहे. याच्याशी मला देणे घेणं नाही. या माणसापासून नेमकं काय शिकावं हे मी तुम्हाला आज सांगतो. आम्ही लहान असताना आमचे वडील आम्हाला सांगायचे, शरद पवारांना सोडून काही लोक गेली होती, त्यातले फक्त मोजकेच आमदार निवडून आले आणि बाकीचे सगळे घरी बसले. आता हे फक्त आपण ऐकायचो, पण आता अनुभवायची वेळ आली. 1.5 वर्षापूर्वी राष्ट्रवादीमध्ये भूकंप झाला. पुतण्या अजित पवार सोबत 40 जण आणि त्यांचे कट्टर साथीदार हे शरद पवारांना सोडून गेले. पक्षही गेलं आणि चिन्हही गेलं. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त एकच चर्चा होती, आता 84 वर्ष वय झाले, आता तरी या माणसाने घरी बसावं. पण हा माणूस घरी बसला नाही. पाय सुजलेले असताना पायाला पट्टी बांधून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. नवीन पक्ष आणि चिन्ह लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. पण हा माणूस काय थांबला नाही. जुने लोक असेही म्हणतात, शरद पवारांची एक सभा झाली की तिथलं 20 ते 25 मतदान जागेवर फिरतं. आता हे फक्त आपण ऐकत होतो, पण आता अनुभवायची वेळ आली. येत्या 23 तारखेला जो काही निकाल होईल त्याचे आपण साक्षीदार असू. या माणसापासून नेमकं काय शिकावं, तर वाईट दिवस चांगल्या दिवसामध्ये कसे बदलायचे हे या माणसाकडून शिकावं. आणि आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, किती वाईट दिवस येऊ द्या, पण हार मानायची नाही. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत फक्त लढायचं, लढायचं आणि लढायचं. रख रख त्या रानातून थोडं पुढे